नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण महाराष्ट्रभरामध्ये गाजत असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील शैक्षणिक जे गोष्टी आहेत त्याबद्दल जी आहे समीक्षा करणार आहोत. गेल्या कित्येक रोखोक मध्ये आपण बघितलं होतं. आपण आरोग्य, ऊसाचं राजकारण, शिक्षण याबद्दल जी आहे ती थोडीफार समीक्षा जी आहे ती रोखोक मध्ये करूयात. आणि आज तो योग आलाय. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर राजेश टोपे यांच्या शैक्षणिक संस्थेचं जे जाळं आहे मत्स्योदरी नावानं हे मोठ्या पद्धतीने आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये शहरी भाग असेल, ग्रामीण भाग असेल, या भागामध्ये या शैक्षणिक संस्थेचे दार जे आहे ते खुली झाल्यामुळे अनेक विद्यार्थी जे आहे ते शिक्षण घेत आहेत. काही जणांना नोकऱ्याही मिळत आहेत. याबरोबरच अनेकांना जो आहे तो रोजगार या माध्यमातून जो आहे तो मिळत आहे. आणि या सगळ्या असताना ग्रामीण भागामध्ये ही मत्स्योदरीचं मोठं जाळं जे आहे ते पसरले. आणि हे सगळं असताना यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते त्यांना शिक्षण महर्षी, शिक्षण सम्राट अशा जे आहे त्या पदव्या लावत आहेत. ठीक आहे, मत्स्योदरी शिक्षण संस्थेमध्ये अनेकांचं शिक्षण होत आहे. अनेकांना शिक्षणाचे दार जे आहे ते खुले झाल्याचं जे आहे ते अनुभवत आहेत. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी तुम्हाला ह्या ज्या डिग्र्या लावल्या जातात, ह्या पदव्या ज्या आहेत त्या बहाल करण्यात येतात. मग घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनता जी आहे ती तुमच्या शाळेमध्ये येऊन शिक्षण घेऊ शकते का, हाही प्रश्न आहे. कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये शिक्षणाचे दार खुले करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं, शिक्षण विभागानं जे आहे गावागावामध्ये जे आहेत त्या शाळा उघडल्यात. आणि मग तुम्ही जर शिक्षण सम्राट असाल, शिक्षण महर्षी असाल, गेल्या 25 वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील एक हाती सत्ता तुमच्याकडे असेल, तुम्ही कित्येक वर्ष पालकमंत्री असाल जालना जिल्ह्याची, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये कित्येक वर्ष जे आहे ते सहभागी होतात. मग एवढं सगळं असताना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत या शाळेतील जे शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत, या शाळेमध्ये जे विविध सुविधा असतात या सुविधेचा अभाव आहे. याकडे आपण कधी बघितले? मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेला आपण कधी भेटी दिल्या आहेत? भेटी देऊन तिथल्या रिक्त जागेचा जो आहे तो कधी विचार केलाय? त्यासाठी कधी प्रयत्न केलाय? याबरोबरच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याची नाळ जी आहे ती या जिल्हा परिषद शाळेशी जोडलेली असते. मग तुम्ही जर शिक्षण महर्षी असाल, शिक्षण सम्राट असाल तर याकडेही लक्ष देणं तुमचंच काम आहे. परंतु असं होताना दिसत नाही. ती जिल्हा परिषदची शाळा जी आहे त्या शाळेमध्ये कित्येक वर्षापासून शिक्षकांच्या, मुख्याध्यापकाच्या रिक्त जागेचे जे घोंगडे आहे ते जशाल तसंच कायम असल्याचं दिसून येते. मग आपल्याला लावलेली पदवी, आपल्याला दिलेली डिग्री हिचा उपयोग काय? फक्त आपण मत्स्योदरी शिक्षण संस्थेसाठीच करणार आहात की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर मत्स्योदरी शिक्षण संस्थेमध्ये जाळं मोठ्या पद्धतीने आहे, अनेकांना रोजगारही मिळालाय. परंतु या शिक्षण संस्थेमध्ये जनतेचा ओढा जास्त असल्यामुळे, ग्रामस्थांचा ओढा जास्त असल्यामुळे यांच्या ज्या शाळा आहेत या शाळेमधील विद्यार्थी संख्या जी आहे ती तुफान आहे. आपण जर बघायला गेलं तर किमान 50, 60, 70, 80 ते 110 पर्यंत विद्यार्थी संख्या एका तुकडीमध्ये आहे. मग एवढी संख्या असताना या शिक्षकाने विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जन कसं करायचं हा बी प्रश्न उभा राहतोय. कारण एवढी संख्या असेल तर शिक्षक लक्ष तरी कोणाकोणाकडे देणार, हा बी विषय आहे. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर यामध्ये जे आहे अनेक कर्मचारी जे आहे ते नियुक्त केलेत. त्यामध्ये काही जे आहे मतदान जे आहे एखाद्या कुटुंबाचं जास्त असेल तर तिथल्या मुलाला त्यांनी नोकरीसाठी घेतले. काही जणांना परमनंट नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळाल्यातही. परंतु काही जण जे आहेत ते आता यशभार होण्याच्या भूमिकेत आहेत. परंतु तरी सुद्धा त्यांना अद्यापपर्यंत कायमस्वरूपी नोकरी जी आहे ती मिळाली नाही असं दिसून येते. त्यामध्ये ते जे आहेत ते यशभार होत चाललेत. कारण तुमच्या संस्थेमध्ये नोकरी मिळाल्यानंतर लगेच त्यांना जे आहेत मुलींचे निरोप यायला सुरुवात झाली, त्यांचे लग्नही झालेत, त्यांना मुलं बाळही झालेत. आणि ते जे आहेत काही जण जे आहेत त्यांना अद्यापपर्यंत इन्क्रीमेंट मिळालेलं नाही. आणि या इन्क्रीमेंटसाठी ते जे आहे ते धावपळ करताना दिसत आहेत, कागदपत्र जमा करताना दिसत आहेत, इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. मग ते जालना जिल्हा परिषदला जाणं असो, मंत्रालयात जाणं असो, शिक्षण विभागाकडे जाणं असो, या सगळ्या ज्या आहेत त्या फायली घेऊन फिरताना दिसत आहेत. म्हणून ते यशभार होत आलेत आणि तरी सुद्धा त्यांना कायमस्वरूपी जी आहे ती नोकरी मिळाली नाही.
फक्त लेबल आहे मत्स्योदरी शिक्षण संस्थेमध्ये, काय तर शिक्षक आहे, काय तर प्राध्यापक आहे. या काही जणांनी जे आहे त्या बीएड डीएड वर आपल्याला जर इन्क्रिमेंटला अडचण येत असली तर कोणी कोणी पीएचडी केली, काही जणांनी नेट सेटची तयारी चालू आहे. मग एवढं सगळं असताना, त्यांचं एवढं वय होत असताना अद्यापपर्यंत त्यांना जर कायमस्वरूपी नोकरी नाही मिळत, तर त्यांना इकडे आळ आणि इकडे वीर असंच झालंय, असंच दिसून येत आहे. कारण दुसरीकडे नोकरी करावं तर कुठं करावं, किती करावं, आपलं वयाचं बंधन असतं का नसतं. परंतु यामध्ये काही जे आहेत कर्मचारी यांच्या शाळेतले हे जे आहे ते यशभार जे आहे ते होत आहेत, त्यांचं नोकरीचं वय जे आहे ते निघून चाललंय आणि तरी सुद्धा त्यांना जे आहे ते इन्क्रिमेंट भेटत नाही, पगारवाढ होत नाही, त्यांना कायमस्वरूपी जी आहे ती नोकरी मिळत नाही. मग तुम्ही तुमचे कार्यकर्ते तुम्हाला शिक्षण महर्षी पदव्या लावतात, शिक्षण सम्राट पदव्या लावतात, तर याकडेही कोणी बघायचंय का? फक्त मताचा गठ्ठा आपल्याला मिळावा म्हणूनच आपण त्यांना नोकऱ्या दिल्यात की काय, असा बी प्रश्न उपस्थित होतोय. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला ह्या जर पदव्या बहाल करत असतील, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा एक हाती सत्ता तुमची गेल्या 25 वर्षापासून आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, कित्येक वर्ष तुम्ही जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होतात, याबरोबरच मंत्रिमंडळामध्ये तुम्ही सहभागी होतात. मग एवढं सगळं असताना शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला जर क्रांती करायची असेल तर मत्स्योदरी शिक्षण संस्था सोडून ग्रामीण भागातही जा. तिथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था बघा. काही शाळांमध्ये तर असं झालंय, यांनी निधी उपलब्ध करून दिलाय आणि निधी उपलब्ध करून कार्यकर्त्यांनी काही पद्धतीने निकृष्ट काम करून स्वतःच्याच खिसा जे आहे ते भरण्याचं काम केले आणि त्या शाळा वर्षभरामध्ये ज्या आहेत त्या गळू लागल्यात पावसाळ्यामध्ये. म्हणून हा निधी काही अंशी पाण्यात गेलाय की काय, असा बी प्रश्न उपस्थित होतोय. मग तुम्ही जर शिक्षण महर्षी असाल, शिक्षण सम्राट असाल, तर या शाळेमध्ये कधीतरी जा, भेटी द्या, त्यांच्या काय समस्या आहेत, रिक्त जागेचा काय विषय आहे, तो मार्गी लावण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करता येतील. कारण सर्वसामान्य जनतेची नाळ जी आहे ती ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेशी जुटलेली असते आणि म्हणून तुम्ही इकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरीकडे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला मोठमोठ्या पदव्या बहाल करतात, तर तेही बघणं गरजेचं आहे, तेही तुम्हीच बघणं गरजेचं आहे. परंतु इतक्या वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हे जे सर्व शासकीय कार्यालय आहेत त्यातील रिक्त जागेचं जे आहे ते घोंगडं कायमच असल्याचं दिसून येते. मग याकडेही लक्ष देणं तुमचंच काम आहे. म्हणून तुम्ही तुमचे कार्यकर्ते तुम्हाला जर पदव्या बहाल करत असतील तर शिक्षणाविषयीही तुम्ही घनसावंगी मतदारसंघामध्ये तुमचं योगदान किती, तुमची मत्स्योदरी शिक्षण संस्था सोडून जिल्हा परिषद शाळेसाठी तुमचं किती योगदान आहे, किती रिक्त जागा आहेत, किती वर्षापासून आहेत, कुठल्या कुठल्या पदाच्या आहेत, त्यासाठी आपण किती प्रयत्न केलेत, शाळेसाठी कुठल्या कुठल्या सुविधा आपण मिळवून दिल्यात का, त्या फक्त कार्यकर्त्यांचं भलं करण्यासाठीच मिळवून दिल्यात, हेही बघणं तुमचं काम आहे. तरी कधीतरी ग्रामीण भागामध्ये जाऊन बघा, जिल्हा परिषद शाळेला भेटी द्या, त्यांच्या ज्या हाल हवाल आहेत ते कधीतरी बघा, हेही बघणं तुमचंच काम आहे. आणि म्हणून वास्तव न्यूज मध्ये आज या रोकटोक मध्ये थोडी समीक्षा करावी वाटली शिक्षण विभागाविषयी. तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. वास्तव न्यूजच्या रोकठोक मध्ये आपण तुर्तास येथे थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.